आणि येते परी आणि गुड्डीला मधू तिच्या गाडीवर सोडत आहे. तेवढ्यातच तिथे माधव आला आहे. अरे परी आणि गुड्डी हे तिकडे काय करत आहेत? अरे परी, अहो ताई, कुठे चाललायत तुम्ही? अहो यांची रिक्षा निघून गेला आहे परी आणि गुड्डीचा. त्यांना सोडवायला चालली आहे मी. अहो पण अहो या गाड्यावर कधी सोडणार तुम्ही? त्यांचा पेपर निघून जाईल. हो मग काय करायचं, कुणीच नव्हतं तिथं, तुम्ही घरी नव्हते, त्यामुळे म्हणलं मीच सोडते. नाही, मी आता आलोय. मी त्यांना सोडतो पटकन बुलेटवर माझ्या. चांगलंय की मग पटकन जातील त्या. सोडवा तर तुम्ही, मग उलट बरं होईल. परी माझे बाबा सोडणार आहेत आपल्याला त्यांच्या बुलेटवर. आपण बाबा गाडी हळू चालवा, माझी पेन्सिल. आणि येते माधव परी आणि गुड्डीला शाळेत सोडायला गेला आहे. हॅलो मित्रमैत्रिणींनो, परी आणि गुड्डीच्या स्कूलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर पाहू पुढे काय होतंय ते. अरे मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना पेपर मिळाला आहे का? बघा बरं एकदा सगळ्यांनी. हे बघा मुलांनो, कुणी कॉपी नाही करायची. अभ्यास तर करून आला असताल ना तुम्ही घरून. मी तर तुम्हाला एकदम छान शिकवलं आहे. तुम्ही तुमच्या लक्षात तर ठेवलं आहे ना? हो मॅडम, आम्ही सगळं लक्षात ठेवलंय. अरे मुलांनो, सगळे तर आले आहेत ना पेपरला आज? बघा बरं सगळे आले आहेत का? टीचर, परी आणि गुड्डी नाही आल्या आज. आले बाकी सगळे आलेत, फक्त परी आणि गुड्डी नाही आल्या. अरे परी आणि गुड्डी कशा नाही आल्या आतापर्यंत? त्यांनी तर यायला पाहिजे होतं. परी तर खूप छान अभ्यास करतीये, कशी नाही आली बरं? आज तर त्यांना ना मी पनिशमेंट करणार आहे बरोबर. तेवढ्यातच तिथे परी आणि गुड्डी दोघी येतात. चला तर मुलींनो, जातो मी. अहो काका, एकदा टीचरला बोला ना. मला वाटतं पेपर झालाय, चालू झालाय. अरे मला उशीर झालाय मुलांनो, मला घरी जायचंय, अजून भरपूर वेळ झालाय. चला तर मी जातो, तुम्ही बोला टीचर सोबत. मॅडम, काय झालं परी आणि गुड्डी, तुम्हाला काय इतका उशीर झाला? किती उशीर झालाय तुम्हाला? सगळ्यांना मी पेपर वाटले, तुम्हाला दोघींना का बरं उशीर झाला एवढा? मॅडम, आमची की नाही रिक्षाच निघून आली, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला मॅडम. मी पुढच्या पेपरला नाही उशीर करत. एवढ्या वेळेस घ्या ना आम्हाला मॅडम. अरे कसं काय घेणार बरं? नाही घेणार मी आता. तुम्हाला 5 मिनिटं उशिरा घेणार मी. तुम्हाला पेपर पण तुमचा 5 मिनिटांनी तुम्हाला मिळणार. तुम्हाला जर मी आत्ता आत घेतलं ना, तर बाकी सगळी मुलं असंच उशिरा येतील. शिस्त म्हणजे शिस्त असते. टीचर प्लीज घ्या ना टीचर आम्हाला. माझी पेन्सिल पण सापडलीये मला. अरे पेन्सिल सापडली म्हणून काय झालं? सगळ्यांकडे इथं पेन्सिल आहेत. चला तुम्ही 5 मिनिटं इथं दारात उभे राहा. चला तर मी जातीये. मुलांनो, सगळ्यांनी चालू करा पेपर लिहायला. टाइम झालाय तुमचा, जास्त वेळ मिळणार नाहीये. 5 मिनिटं सुद्धा जास्त वेळ मिळणार नाही तुम्हाला. त्यासाठी पटपट लिहायला चालू करा. अरे गुड्डी, तुझ्यामुळेच आज उशीर झालाय. आज आता आपल्याला 5 मिनिटं उशिरा मिळणार पेपर. अगं तुला तर 5 मिनिटाचं टेन्शन नाही, पण मला दुसरंच टेन्शन आहे. काय टेन्शन आहे तुला? अगं मी तर ना आज हिंदीचा होमवर्क केला आहे ग, आणि आज तर गणिताचा पेपर आहे. काय होईल माझं आज? तुझं तर ना कसं व्हायचं काय माहिती बाई. आता मी काय लिहू ग गणितामध्ये? थोडंफार केलेलं आहे मी. जाऊ दे, माझ्याकडे पेन्सिल आहे, माझी लकी पेन्सिल. काय ती लकी पेन्सिल करत बसली काय माहिती. लकी पेन्सिल काय नसतंय, अभ्यास करावा लागतो. आता काय, मी तर ह्या पेन्सिलच्याच भरोशावर आहे. तू बस पेन्सिलच्या भरोशावर, तुझ्यामुळं मला पण उशीर झाला. चला आता 5 मिनिटं होत आलेत, टीचरला बोलूया आपण. मॅडम, काय झालं ग मुलींनो? 5 मिनिटं झालेत, आम्हाला घ्या ना आता. परत नाही ना उशीर येणार पेपरला? नाही मॅडम, आता नाही येणार. चालतंय तर बसा तुमच्या जागेवर जाऊन. हो मॅडम. आणि ते परी आणि गुड्डी त्यांच्या जागेवर जाऊन बसले आहेत, आणि त्यांच्या मॅडम सगळ्यांकडे लक्ष ठेवत आहेत. कुणीही कॉपी करायची नाहीये, नाही तर कॉपी जर केली ना तर बघा. अगं परी बघ ना माझ्याकडं. काय आहे गुड्डी? अगं मला थोडासा पेपर दाखव ना तुझा. अगं मॅडम बघतील ना ग. अगं नाही बघणार ग, प्लीज
थोडस तर दाखव ना. अगं तू तर लकी पेन्सिल आणली आहे ना. अगं कशाची लकी पेन्सिल, मला यातलं काहीच येत नाहीये. आता काय करू मग मी. थोडस पेपर अलीकडे सरकव ना प्लीज. परी आणि गुड्डी काय चाललंय तुमचं हे. दोघींकडे बघू का. एक तर तुम्ही उशिरा आले आणि गप्पा मारताय. काय बोलत आहात तुम्ही. जर कॉफी केली ना तर बघा. मला की नाही खोटंभर पाहिजे होतं. आता की नाही मी तुमच्या दोघीवर चांगलंच लक्ष ठेवणार आहे. किती अवघड पेपर आहे. किती सोपा पेपर आहे. पण मी तुला नाही सांगणार. आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझ्यासारखं लकीच्या भरोशा बसू नका. अभ्यास करा, नाही तर माझ्यासारखेच हाल होतील. मी जर या लकी पेन्सिलच्या भरोशावर बसले नसते ना तर आता मी पेपर किती छान सोडवला असता. पण जाऊ दे, पास होण्यापर्यंत तर मी सोडवले. माझा तर ना पेपरच्या दिवशीच बर्थडे आलाय आणि मला बर्थडेच्या टायमिंगला पेपर सोडवावं लागते. काय सांगायचं आता. जाऊ दे, आता पेपर सोडवते.